हरीच्या नामे. हरीच्या नामे माय बापांना आपल्याला उद्धार करायचा असेल तर हरिभक्तीपरा दान पुण्य करा. या ठिकाणी विण्याचा जरी नुसता पहारा दिला ना माय बापानं तरी याचा अपरंपार पुण्य आहे माय बापानं. एखाद्या नुसता स्वयंपाक केला असेल तरी माय बापानं त्याचं पुण्य सुद्धा वेगळंच आहे. एखाद्याने नुसतं पात्र उचलण्याचं काम केलं असेल त्याला सुद्धा माय बापानं भगवंतांनी पुण्य दिलेलं आहे. प्रत्येकाला माय बापानं याचं केलेल्या कामाचं पुण्य आपल्या पदरी त्या ठिकाणी चित्रगुप्ताकडे लेखणे आहे. बघा माय बापानो, रात्रीचं वांग्याचं भरीत एकच नंबर आहे की नाही. अरे आपल्या 5 माणसांचा कुटुंब जर घरी घरी बनवला ना तर घरी सुद्धा असा भरीत जमत नाही. दिवसा बिसाचे तर एक डबा भरून घरी घेऊन झाला असतं. हो ना, इतका सुंदर भरीत होता माय बापानं. आणि आज बी समजा आज भगर जी आमटी बनवली ना, कोणाला मीठ लागला का? मिठाची गरज बसली का? तुम्ही 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 चालतच नाही, तुम्ही नाही सांगायचं. अरे एकच नंबर, एकच नंबर मुशे महाराज, मिठाची सुद्धा गरज नाही. मग ताते बाबा सांगा जो बनवणार असता तर त्याला आता बक्षीस दिला असता. हो, आणि खरंच गरज नाही माय बापानं. एवढ्या मोठ्या स्वयंपाकामध्ये किती माय बापानं हा अंदाज असतो नाही का. अरे याच्यासारखी सेवा काय आहे माय बापाला. आजची एकादशी, आज मोहिनी एकादशी माय बापानो. तुम्हाला थोडक्यात मी मोहिनी एकादशीचा महत्व सांगू का. एकादशी व्रत नामदेव महाराज सांगतात, अम्मा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. नामदेव महाराज सांगतात या एक अम्मा व्रत एकादशी, व्रत म्हणजे एकादशी, देव म्हणजे भगवान परमात्मा, देव म्हणजे केशव, देव केशव तीर्थ तुळसी, तीर्थ म्हणजे तुळसी. हो, अनेक नेनोबा साधन, आमचा दुसरं काही साधन नाही, आमचा विषय हरी कीर्तन आहे की नाही. माय बाप्पांनो, एकादशी रुक्मागंध नावाचा राजा होता. रुक्मागंध नावाचा राजा, आणि त्याच्या नगरीमध्ये त्याची जी बगीचा होती, सुंदर बगीचा होती माय बाप्पानो. आजचा महत्व आहे का सर्वांनी. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बगीच्यामध्ये वेगवेगळे नाना तऱ्हेचे फुलं होते. एक दिवशी नारद महर्षी आले. नारद महर्षीने ती बगीचा बघितली, काय नाना तऱ्हेचे फुले आहेत. स्वर्गामध्ये गेल्यानंतर भगवंताला सांगितलं, देवा तुम्ही पूजेला कसे फुलं वापरता, याच्यापेक्षा काही पटीने सुंदर रुक्मागंध राजाच्या नगरीमध्ये त्याची बगीचा सुंदर आहे म्हणे. हो, दुसऱ्या दिवशी सकाळीच गंधर्व पाठवले आणि त्या ठिकाणी मायबापा रुक्मागंध राजाच्या त्या बगीच्यामध्ये आले आणि लागेल तेवढे फुलं तोडून घेऊन गेले. सकाळीच माळीदादा जागा झाला. माळीदादा बघतो फुलं चोरीला गेले, फुलं चोरीला गेले, पण चोराचा काही तपास लागत नाही. दर दिवशी फुलं चोरी जायचे रतन बाबा, पण चोर सापडत नाही. एक दिवशी एकादशीचा दिवस होता. एकादशीच्या दिवशी माय बाप्पांनो रात्रभर जागर केला त्या माळी दादांनी आणि जागी जागी विस्तो फुकून दिली माय बाप्पांनो. आणि त्या ठिकाणी रात्रभर जागर केला. स्वर्गातील गंधर्व आले, फुलं तोडले गेले, परंतु काय झालं माय बाप्पांनो, ते पुष्प विमान उडेना. हो, सकाळ झाली, उजडलं, माळी दादाने ते चोर पकडले. विचारलं, दर दिवशी तुम्ही फुलं चोरता का? म्हणे हो, आम्हीच देत होतो. हो, मग तुम्ही फुलं चोरत होता, मग तुम्ही आला तर नेमकी जायला तुमचं काय, नेमकी पेट्रोल संपलाय का, नेमकी तुमचा काय बिघडलाय? ते पुष्प विमान होतं आहे की नाही. त्या विमानाला काय लागत होतं, त्यांनी सांगितलं कालची एकादशी होती दौलत बाबा, आणि एकादशीच्या दिवशी ज्यांनी उपवास केला असेल आणि ते जर पुण्य या विमानाला दिलं ना तर विमान सहज उडून जाईल बुवा. आता राजाला कधी एकादशी माहिती नाही आहे की नाही. एकादशी काय भानगड आहे. राजाने विचारलं सर्व नगरीमध्ये, कोणी काल उपवास केलेला होता का? आता काची एकादशी, काची आपले चांगलं चांगलं महाराज लोक, काय रे मी तर पाहलाच नाही, पाव खान दिला, पोशाने पाव दिला बुवा. पाव नाही, अरे एकादशी सारखा व्रत नाही माय बाप्पा. आपण सप्ताह कशावर करतो? एकादशीवर, म्हणजे मेन पाहिजे एकादशी आहे की नाही. तसं माय बाप्पांनो त्या नगरीमध्ये दवंडी दिली. ज्यांनी कोणी उपवास केला असेल कालदी,
त्याला 5 गाव इनाम भेटतील. पूर्ण नगरीमध्ये चौकशी केली, कोणीच उपास केला नाही. पण एका पाड्यामध्ये दोन्ही त्या ठिकाणी सासू आणि सुनेचं भांडण झालं. तर भांडण त्या दोघी आहे सासू सुना. ते घरवाल्याने ऐकला, अरे उपास तर नाही पण 5 गाव इनाम भेटत आहे. आमचे बायको बा काल देऊन जेवला. एक सुनबाई रुसली बाई गा दी गादी, एक सुनबाई रुसली बाई गा दी गादी, एक सुनबाई रुसली बाई गा दी गादी, एक सुनबाई रुसली बाई गा दी गादी. सासू होती बाजूला गेली, सून होती बाजूला गेली. परमान गाठ्यात नाही सापडणार बरं का, माथ्यातला परमान आहे ती. अशा पद्धतीने त्याने सांगितलं, माझ्या घरवालीने काल दिवसभर आणि रात्रभर उपवासी झोपली म्हणे, जेवण केलं नाही चालेल का? आणि ही जेव्हा मायबापांना रुक्मागंध राजाला बातमी कळाली, रुक्मागंध राजांनी त्या दूतांना विचारलं म्हणे, चालेल चालेल रात्रभर दिवसभर म्हणजे चालेल. बघा मायबापांनो, परंतु त्या ठिकाणी ती जी सुनबाई होती ती रागावली. विठाला विठाला तिला कसं तरी सांगितलं, बाई अरे उपवास झाला नाही पण तुझ्यामुळे 5 गाव इनाम भेटतात, गरीब की कायमची निघून जाईल ना. हो. आणि त्या ठिकाणी माय बाप्पांनो सुनबाईला घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत, सर्व मंडळी गेलेली आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिच्या हात पाणी दिलं, हातावर पाणी सोडलं, संकल्प सोडला, मी दिवसभराचं जे पुण्य आहे या पुष्प विमानाला देतो. संकल्प सोडला माय बाप्पांनो आणि ते पुष्प विमान उडालं नाही का. आलेले त्या ठिकाणी पॅसेंजर लगेच चढून बसलं, लगेच बाय बाय करू लागले, चाललो आम्ही नाही का. आणि माय बाप्पांनो त्यावेळेस तो राजा विचार करू लागला, कधी कधी 8-8 दिवस ही बाई आंगळ नस नाही का, आणि ती बी बावरेल आपले भाषेत नाही का, रागावेल, पण उपवास घडला माय बाप्पांनो. आणि त्याच्यासाठी आज गावकऱ्यांनी तुम्हा आम्हाला भगर दिली नाही का. आजची एकादशी माय बाप्पांनो, मोहिनी एकादशी, की एकादशीच्या दिवशी माय बाप्पांना आपण उपवास केला आणि उद्या आपला काला होणार आहे नाही का. हा एकादशीचा महत्व माय बाप्पांनो सहज गेलं, पण बघा माय बाप्पांनो स्वर्गातील गंधर्व त्या ठिकाणी पुष्प विमान उडून गेलं. हो, अशा पद्धतीने या एकादशीचं पुण्य आहे माय बाप्पांनो. रुक्मागंध मायबा एकादशी महात्म्य बघा माय बाप्पांनो. त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात, रुक्मागंध राजाने त्या दिवसापासून एकच ठरवलं, उद्या एकादशी आजच्या दिवशी पूर्ण राज्यामध्ये दवंडी द्यायची. हो, उद्या एकादशी आहे, सर्वांनी उपवास करायचा. आणि त्या रुक्मागंध राजाच्या नगरीमध्ये पूर्ण माय बाप्पांनो उद्याची एकादशी लहानपणापासून तर शेण्यापर्यंत माय बाप्पांनो म्हातारे माणसापर्यंत सर्व नगरीची नगरी माय बाप्पांनो उपवास करायची. त्याच्याने झालं काय, त्या ठिकाणी माय बाप्पांनो पुण्यच पुण्य प्राप्त झाल्यानंतर कोणी त्या ठिकाणी नरकामध्ये जाऊ राहिलं नाही. यमराजाकडे तक्रार आली, यमराजांनी विनंती केली. यमराजांनी माय बाप्पांनो भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं, सर्व देवांची सभा भरली आणि हे पुण्य अपरंपार पुण्य होतंय, याच्यासाठी काहीतरी मार्ग काढा. हो, भगवान परमात्मा मोहिनी रूप धारण करून आणि त्या ठिकाणी परत आलेले आहे. फार मोठा विषय आहे नाही का. हो, अशा पद्धतीने माय बाप्पांनो पहिल्या प्रथम राजा मोहित केला म्हणजे प्रजा मोहित होईल. अशा पद्धतीने पाप पुण्य हे समतोल पाहिजे. अशा पद्धतीने माय बाप्पा तो भगवान परमात्मा चतुराचा शिरोमणी मुलं नावलण्याची खाणे मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. सज्जन हो माय बाप्पांनो, की त्या ठिकाणी महाराज सांगतात की आजची एकादशी मोहिनी एकादशी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाराज सांगतात. अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज सांगतात, याची देवापै मागत
चरण सेवा खंडित. हो माय बाप्पांनो, एक ग्रस्त होता आणि त्या ग्रस्ताला भगवंत प्रसन्न झाले, देव प्रसन्न झाला, भगवान भोलेनाथ प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा मला देव प्रसन्न झालेले आहेत, काय मागू म्हणे. म्हणे कोरोनाचा काळ गेला, त्याच्यामध्ये आपली बरीच अशी हानी झाली की आपण 10 वर्षांनी मागा आपला विकास आलेला आहे. म्हणे बाळा एक कर, देव प्रसन्न झालेला आहे, एक 5-10 किलो डायरेक्ट सोना मागून घे, चालेल. आईला विचारलं, आई म्हणे मला देव प्रसन्न झालेले आहेत, काय मागू. आईने सांगितलं, बाळा 2-4 वर्षापासून माझी दृष्टी गेलेली आहे, दृष्टी गेलेली मला दिसत नाही, घरामध्ये काय सुना गडबड करते मला काही कळत नाही, नाही का, मला दृष्टी दे. आईचं पण बोलणं ऐकून घेतलं. पत्नीला विचारलं, अगं भगवान भोलेनाथ प्रसन्न झालेले आहेत, काय मागू. पत्नीने सांगितलं, अहो बघा लग्न होऊन आज एक 8-10 वर्ष झाले, आपल्याला मुलबाळ नाही, एखादं मुलबाळ मागा. बघा माय बाप्पानो, वडिलांचं पण म्हणणं बरोबरच होतं, आईचं पण बरोबरच होतं, इथे बायकोचं पण म्हणणं बरोबर होतं. पण भगवान भोलेनाथाने सांगितलं फक्त एकच मागणी मागायची, 17 मागण्या मी द्यायला तयार. हो पण हा पण चतुर होता, यांनी सांगितलं भगवंत प्रसन्न झाले, बोल वच्यावरम ब्रूहि, काय मागायचं माग. यांनी सांगितलं सोन्याच्या पाळण्यामध्ये माझ्या आईने बाळाला झोका देताना तिला दिसला पाहिजे. काय कळाला का, एकच शब्दात सगळा मागितला, बरोबर की नाही. माझे आईने सोन्याच्या पाळण्यामध्ये बाळाला झोका देता पाहिजे, म्हणजे म्हणजे वडिलांना सोनं मिळालं, आईला दृष्टी मिळाली, दृष्टी आली आणि त्याच्या बाईला मुलगा झाला. म्हणजे बघा मनुष्य किती चतुर आहे, एकाच शब्दामध्ये सगळं मागून घेतलं ना. माय बाप्पांनो, अशी नामदेव महाराज सांगतात की काहीतरी देवाकडे काय मागितलं पाहिजे. एक असा पीएचडी शिकलेला मनुष्य होता, पीएचडी शिकलेला होता. आता तो जर असा शिकेल म्हणजे जास्त नाही का, शिकेल अशीच सांगते, नाही 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 देवच नाही बाबा, नाही का, देव नाही, सगळा तो थांड आहे काय असा. आणि मग त्यावेळेस बघा माय बापानं, मग वडिलांनी त्याला म्हशी घेऊन दिल्या, असा किंबच्या डोंगराला चारायला दर दिवशी बोलत बा, नाही का. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी, भगवान शिव पार्वती माता आकाश मार्गाने जात असताना पार्वती मातेने सांगितलं, अहो काहीतरी द्यायला, काय हा एवढा पोरगा शिकलेला आहे, त्याची काय अशी परिस्थिती आहे तुला माहित नाही बुवा, हे कशी शिकेल राहतात त्या, पण तुम्ही द्या तर खरी. काय भगवान शिव खाली आले आणि त्या पीएचडी झालेल्या मुलाला विचारलं, अरे बाळा काहीतरी माग म्हणे. आता काय देशील बा, तू तर हा उघडा, तुला तर कपडी नाही, नाही का, तुझी परिस्थिती अशी आहे, नाही रे काहीतरी माग, मी भगवान शिव आहे बा. मग देशील तर मग तंबाखू पुढे दे बाबा, नाही का. म्हणजे काय मागावं हे सुद्धा कळत नाही माय बाप्पा. देवाकडे काय मागावं, भगवंताने काहीतरी तुझा उद्धार होईल असं काही माग. मग पक्काच बा मागा लागला असतं मग चुना पुढे देवा. म्हणजे माय बाप्पानो, तसं नामदेव महाराज नाही मागत. नामदेव महाराज काय मागतात, तर महाराज सांगतात, हे जी देवा पै मागत चरण सेवा अखंडित. तुझी काय दे, चरण सेवा दे. पण चरण सेवा तर म्हणे गेलेली आहे कोणाकडे, काय चरण सेवा गेलेली आहे. अशा वेळेस महाराज सांगतात, आई लक्ष्मीच्या हाती हाती, आई लक्ष्मीच्या हाती हाती, बाई लक्ष्मीच्या हाती, हाती, बाई लक्ष्मीच्या हाती. तिचे यावे का कुळाती, तिचे यावे का कुळाती, लक्ष्मीच्या हाती, बाई लक्ष्मीच्या हाती. ती तर सेवा केलेली आहे म्हणे, नाही का. अशा पद्धतीने महाराज सांगतात की ज्या वेळेस कर्णाकडे इंद्र काहीतरी मागण्यासाठी येतो, भगवान सूर्यनारायणाने आणि त्या ठिकाणी माय बाप्पांनो
स्वप्नामध्ये सांगितलं. हो, स्वप्नामध्ये सांगितलं की उद्या तुझ्याकडे हा इंद्र कवच कुंडल मागण्यासाठी येणार आहे. हो, आणि अशा वेळेस माय बाप्पांनो कवच कुंडल मागण्यासाठी येणार आहे म्हणून स्वप्न पडलं. स्वप्न खरं की खोट? काय स्वप्न खरं की खोट? सकाळ झाली माय बाप्पांनो, सकाळ झाली, दुपार झाली, दिवस मावळायला गेला आणि त्या ठिकाणी माय बापाने एक म्हातारा मनुष्य आला कर्णाकडे आणि कर्णाला सांगतो, कर्णा अरे तू फार लांबून आलोय, तुझी ख्याती ऐकलेली आहे. म्हणजे काय पाहिजे बाबा मला सांगा. अरे म्हणे तुझे कवच कुंडल पाहिजे. हो, कवच कुंडल बराबर देतो म्हणे. हो, घेऊन जा. लगेच तलवार आणली आणि तलवारीने लगेच कवच कुंडल काढले आणि तिच्या हातात दिले. हातात दिले आणि त्या म्हाताऱ्याने सांगितलं, वा कर्णा वा, अरे शाबास, उद्धार होईल तुझा म्हणे. आणि त्यावेळेस कळालं माय बाप्पांनो कर्णाला की होच तो इंद्र आणि एका म्हाताऱ्याच्या रूपामध्ये आला. इंद्राला महाराज सांगतात की इंद्राला भक्ती सहन होत नाही. बरोबर, जास्त भक्ती केली की त्याला वाटतं माझा इंद्रपद जाईल का काय नाही. हो, कुत्र्याला गती सहन होत नाही. बरोबर की नाही? आणि माणसाला आहे ना दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. त्यांनी बोर लावला, आपले बोर लावायचा. त्यांनी गाडी गेली, आपली गाडी घ्यायची नाही का? हा माय बापाला आपण भ्रम काढला पाहिजे. त्यांनी एक घेतली ना, त्याला सांगितलं अरे 2 गाड्या घे बाबा, एकदी तरी तुझी गाडी माझी सुद्धा कामामध्ये येणार आहे. हा भाव प्रत्येकाने ठेवला पाहिजे माय बाप्पांनो. अशा पद्धतीने माय बाप्पांनो इंद्र हा दानसूर होता. एक दिवशी माय बाप्पांनो एक नगरीमधील एक ब्राह्मण, त्याची आई वारलेली होती आणि तो धर्मराजाकडे गेला. धर्मराजाला सांगितलं, महाराज माझी आई वारलेली आहे, मला काही सरपण पाहिजे म्हणे. हो, धर्मराजाने एका सेवकाला बोलवलं. अरे बघ रे म्हणे किती सरपण लागतंय, सरपण देऊन दे. हो, नोकर आले आणि नोकराने सांगितलं, महाराज सरपण पुष्कळ आहे, पण काल इतका पाऊस झाला की त्या पावसाने सर्व सरपण ओलं झालेलं आहे. आपल्या घरात सुद्धा म्हणजे स्वयंपाक करायला नाही, पण गॅसही बुवा भेट नाही. आता कुठून काय करायचं नाही का? आता तर भेटतच नाही. म्हणजे अशी परिस्थिती तर त्यांची झाली हवी असा ना, असं बघा. आणि मग तसाच तो ब्राह्मण निघाला माय बाप्पांनो आणि कर्णाकडे गेला. कर्णाला सांगितलं, महाराज थोडस काम होतं म्हणे. काय काम बोल? महाराज आई वारलेली आहे, मला सरपण हवा आहे म्हणे. आता पाऊस तो अवकाळी पाऊस, सगळ्यांचा सरपण भिजलेला होता, पण कर्णासारखा उद्धार नसता होता माय बाप्पांनो. त्या कर्णाने काय दिला असेल? जो चंदनाचा पलंग होता ना, पलंग पलंग देऊन टाकला आपल्या देशात. चंदनाचा पलंग कर्णाने देऊन टाकला, पण तुझ्या आईचा अग्निसंस्कार करून घे. माय बाप्पानं इतका कर्ण उदार होता माय बाप्पानं. अशा पद्धतीने नामदेव महाराज सांगतात की देवा मला धन नको, द्रव्य नको, मला काय दे? अभंगाच्या पहिल्याकडे देवा पै मागत, हेची 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 देवा पै मागत,
सेवा खंडित वासुदेवा पंढरीत वासुदेवा पंढरीत वासुदेवा पंढरीत वासुदेवा पंढरीत हेच देवा पैवागत जय सेवा खंडित हेच देवा पैवागत जय सेवा खंडित जय सेवा खंडित जय सेवा खंडित वासुदेवा पंढरीत वासुदेवा पंढरीत वासुदेवा पंढरीत वासुदेवा पंढरीत हेची देवा पै मागत